नमस्कार. मी हे पत्र लिहिलंय त्या देशातल्या तमाम नेत्यांना, जे आपल्या स्वार्थासाठी जनतेच्या पैशांनी आणि जनतेच्या मतांनी निवडून आलेत. मी ना कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कुठल्याही पक्षाचा विरोधक नाही. मी एक सामान्य नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून हे पत्र लिहिले. नक्कीच ऐका. नमस्कार साहेब, नमस्कार. ओळखलत का मला? मी एक सामान्य नागरिक, एक सामान्य जनता आणि तोच मतदार ज्याने तुम्हाला निवडून आणलं, तुम्हाला विजयी केलं. सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन. तुम्ही निवडून आलात, सत्तेवर बसलात. आणि खास अभिनंदन म्हणजे वेगवेगळ्या योजना राबवताय. आम्हाला थोडं बरं वाटलं. मी पहिल्यांदा माझी ओळख करून दिली. का माहिती आहे? आता निवडणूक संपल्या ना, म्हणलं विसरला असाल तुम्ही. कारण काय ना की तहान लागल्यावर पाण्याची आणि निवडणुकीच्या वेळी जनतेची सगळ्यांनाच आठवण होते. नंतर सगळेच विसरून जातात. निवडणुकीच्या आधी तुम्ही प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केला, प्रत्येक गल्ली बोळात जाऊन प्रचार केला, पत्रकं वाटली. आम्हाला त्यावेळेस ऊर भरून यायचा. असं अभिमान वाटायचा की मोठा नेता आमच्या घरात येतोय, आमचा उंबरा ओलांडून आमच्या स्वतःच्या घरात येतो. पण हा आनंद काही क्षणच. नंतर आम्हाला माहीत होतं की हा माणूस किंवा हा नेता मतं मागायला येतोय. पण ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत त्या निवडणुकीत सामील झालो. घरोघरी जाऊन पत्रकं वाटली, गल्ली बोळात फिरून तुमचे होर्डिंग्स लावले. कसं आहे, निवडणुका जवळ आल्या ना, गटारी आणि रस्त्यांची कामं एकदम फास्ट व्हायला लागतात. रस्ते चमकायला लागतात, गटारी साफ व्हायला लागतात आणि प्रत्येक गल्ली या दिव्यांच्या झगमगाटांनी अगदी उजळून निघते. थोडा वेळ आभास होतो की नक्की आमच्याच गल्लीत आलोय का परदेशातली ही गल्ली. निवडणुकीनंतर याच रस्त्यांवर गुलालाची पोतीच्या पोती पडलेली असतात. अगदी सडा पडलेला असतो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही निवडणुकीच्या आधी जिथं चपला झिजवल्या, ज्या रस्त्यांवर सारखी ये जा करत होत्या, ज्या गल्ली बोळात घराघरात ये जा करत होता, तेच रस्ते आज ओस पडलेत. तुमच्या येण्याची प्रतीक्षा त्याच रस्त्यांना लागले. जी घरं, ज्या घरात तुम्ही अगदी पत्रक स्वतः जाऊन पत्रक वाटला, प्रचार केला, तेच घरं आज रस्त्यांवर यायची वेळ झाली महागाईमुळं. आणि राहिली बात तर युवा पिढीची, तरुणांची. तुम्हाला सांगतो, आम्ही ना तुमची पत्रकं घेऊन अगदी प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत गेलो. आमच्या नेत्याला मत द्या बरं. वाटायचं की आता आमचा नेता सत्तेवर आला की बेरोजगारी किंवा शिक्षणाबद्दल जे भलतंसलतं सुरू आहे ते सगळं मिटेल. आणि कुठं ना कुठं तर एक आशा होती की नोकरी लागेल, चांगले शिक्षण मिळेल. म्हणून आम्ही निवडणुकीच्या आधी पत्रकं लावलीत. निवडणुकीवेळी तर बूथवर बसायचो. आणि निवडणूक झाल्यावर तुमचे होर्डिंग, तुम्ही विजयी झाला म्हणून तुमचे होर्डिंग प्रत्येक गल्लीत लावले. आणि तिथं मोठं असं नाव लिहिलं की आमचा नेता, आमचा स्वाभिमान. पण निवडणूक झाल्यावर एक लक्षात आलं की तुम्ही त्यावेळेस, आम्हाला वाटलं की आम्हाला एक पार्टी किंवा एक जे असतं ना की तुम्ही काम केलं म्हणून जेवण दिला, तर नाही. आम्हाला नंतर लक्षात आलं की एवढी कामं केली तरी सुद्धा तुम्ही दारू आणि जेवण देऊन सगळ्यांची तोंड बंद केली, मग तो तरुण असू दे किंवा वृद्ध असू दे. आम्हाला गरज दारू आणि मटणाची किंवा दारू आणि ते जेवणाची त्यावेळेस नव्हतीच. आम्हाला गरज होती ती एक रोजगाराची, एक चांगल्या शिक्षणाची आणि मेन म्हणजे पैसे कमवायच्या साधनांची. पण त्यावेळी फक्त तोंड गप केलीत आमची की दारू आणि मटण किंवा पैसे देऊन. या पलीकडे तुम्ही काय केलं नाही. मी हात जाब तुम्हाला विचारतोय, कारण मी पण एक मतदार आहे, मी पण एक सामान्य नागरिक आहे. पण आता असं वाटतंय की हा जाब विचारायचा कोणाला. परवा TV बघत होतो. TV वर बातम्या सुरू होत्या. तुमचं काय असतं, अधिवेशन का काय, उन्हाळी, पावसाळी, हिवाळी कोणतं अधिवेशन होतं ना, ते चाललेलं.
आणि त्या बातम्या बघून अक्षरशः आम्हाला कळेना आम्ही रडू का हसू. एकतर डोळ्यातनं पाणी येत होतं आणि तोंडावर हसू येत होतं. अशी अवस्था बिकट झालती आमची. आम्ही लहानपणी ऐकलेलं नागरिकशास्त्रात की हे अधिवेशन जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी, जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भरवलं जातं. वेगवेगळ्या विकास कामं, योजना यांसाठी हे भरवलं जातं. परवा तर बातम्या बघतोय तर काय की तुम्ही एकमेकांवर आरोप करताय. कोण कुणाची हत्या केली, कुणाच्या खिशात किती काळा पैसा आहे, यावरनं तुमची भांडणं चालली. विरोधक सभात्याग करते, ज्यांच्याकडे सत्ता आहे ती प्रश्नांची उत्तर देत नाहीत. काय चाललंय हे आम्हालाच कळालं नाही. मग आता एक मी सल्ला देतो, म्हणजे पटतंय का बघा. आम्ही सगळी जनता मिळून मोठ्या मैदानात एक मोठा मंडप उभारतो. तिथं तुम्ही आणि तुमचे विरोधक आणि कोण असतील तर घेऊन या, कुठले पक्ष असतील वेगवेगळे तर घेऊन या. भरवा तिथं कुठले अधिवेशन भरवायचे ते, आणि भांडायचं ते. मग झाडा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नक्की जनतेला तर दिसू दे ना, नक्की तुम्ही भांडताय ते. कशाला उगाच त्या इमारतीत, सरकारी इमारतीत, राजभवनात, विधानसभेत त्या संविधानाचा अपमान करून, त्या इमारतीचा अपमान करून तुम्ही जिथं प्रश्न विचारला पाहिजे तिथं तुम्ही भांडताय. कुठं गेली ही लोकशाही, त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडतो. आणि सगळ्यात मोठा कळस म्हणजे TV आणि ही माध्यमं. आता आरोप करणं तर चुकीचं आहे, पण ज्यावेळेस TV लावतो किंवा ज्यावेळेस बातम्या बघतो ना, तिथं फक्त आणि फक्त तुमच्याच नावाचा जप, बाकी काही नाही. ही सेलिब्रिटी कुठं गेली आहे, कुणाच्या गाडीतून गेले, आणि हा नेता कुठं प्रचार करतो आणि कोणावर किती आरोप आहेत, एवढंच बातम्यांवर. आता खरं सांगू का, एक वेळ आता आमच्या घरचे वाढदिवस विसरतील आमचा, पण कुणाकडे किती काळा पैसा आहे आणि कुणाच्या खिशात किती पैसा आहे हे अगदी झोपेतून जरी उठवलं ना तरी तोंडपाठ असेल, एवढं त्या TV जप असतो. मग प्रश्न पडतो की आम्ही नक्की बघायचं तरी काय बघायचं? जे तुम्ही दाखवताय ते बघायचं की आम्हाला पाहिजे ते बघायचं? कुठं गेले ही लोकशाही आणि कुठं गेला तो राज्यकारभार? एक आदर्श लोकशाही म्हणून आपल्या भारताकडे बघितलं जातं, पण आता असं वाटतंय की आम्ही आदर्श लोकशाहीच्या पावलांवर पाऊल ठेवून आहोत का? नक्की कुठं गेली ते लोकतंत्र जिथं सामान्य नागरिकांना सगळ्यात पहिलं महत्व होतं, जिथं कोण हत्या करते, कोणाकडे काळा पैसा यांकडे महत्व नव्हतं, आमचे प्रश्न काय होते त्याकडे महत्व होतं. आणि तोच देश आमच्या मतांवर चालायचा, आज त्याच मतांचा गैरवापर होतोय. तीच मतं फिरवली जातात पैसे देऊन. शेवटी काय ना की सगळा पैशांचा खेळ आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे. आता तुम्ही नाही म्हणणं काय एवढं मात्र करा, हे सगळं तुम्हाला माहित आहे, विरोधकांना माहित आहे. सगळे एका माळेची मणी आहेत असं वाटायला लागले. तुम्ही खरंच जनतेचे प्रतिनिधी आहात का? आता हाच प्रश्न पडलाय. कारण एक लोकनायक किंवा नेता म्हणजे जनतेचा प्रतिनिधी असतो, जनतेचा नेता असतो, तो जनतेची कामं करतो. बेशक तुम्ही कामं करताय, नाही असं म्हणत नाही, पण 100 मधली 20% कामं करताय आणि 80% तुम्ही बाकी काय पण लावले, म्हणजे त्याला काय अर्थच नाही. धर्मवाद, जातीवाद, आपला देश तर एक सर्व धर्म संभाव असलेला देश आहे. मग तिथे धर्मवाद, जातीवाद हे आमचे कधीच प्रश्न नाहीत. आम्हाला आमचा स्वतःचा धर्म माहिती आहे, आम्हाला आमचा स्वतःची जात माहिती आहे, आमचं कर्तव्य सुद्धा आम्हाला माहित आहे, हक्क माहित आहे. तेवढं तर संविधान मात्र कळतं आम्हाला. पण उगाच तुम्ही त्याचा गैरवापर करू नका. शेवटी एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, नक्की ही महागाई कधी संपणार? यापुढे नक्की लोकशाही चालेल का राजवट येईल, हुकुमशाही चालेल? हेच नक्की सांगा आम्हाला. कारण कसं आहे ना की आम्ही अजून संविधानात आहोत, संविधानानं आम्हाला मतांचा हक्क दिलाय. नक्कीच सुधारा वेळेवर. कळावे, तुमचाच एक सामान्य नागरिक, एक सामान्य मतदार. तुम्हीही
या देशाचा एक सामान्य नागरिक असाल, एक सामान्य जनता असाल आणि तुम्ही या पत्राशी सहमत असाल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटू पुन्हा. तोपर्यंत गुड बाय.